रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। आशिष नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाचे आयोजन गौरव कानपिळे, राजू बगाटे व विक्रांत डिंगोरकर यांनी पनवेल तक्का सावतामाळी हॉल जवळ केले होते। या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे अनेक पाहुण्यांची तसेच सिने अभिनेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली। तसेच या ठिकाणी एकूण पारितोषिक 7,77,777 रुपयाची दहीहंडी ठेवण्यात आली होती। या दहीहंडीला पनवेल तसेच मुंबईतील अनेक पथके सलामी देण्यासाठी येतात। यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आयोजक गौरव कानपिळे, राजू बगाटे व विक्रांत डिंगोरकर यांनी केले। तर गायक मुकेश उपाध्याय यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रमही यावेळी ठेवण्यात आला होता। अधिकतर शुभेच्छा माजी नगरसेवक अजय कानबळे यांनी दिल्या। आपण सुरू करतो। साई कृपा कळंबोली पथक आपण सन्मानाकडे वळतो। मदनजी कोळी सर, विक्रांतजी डिंगोरकर आणि राजू बगाटे यांना विनंती करेन आपण त्यांचा सुद्धा सन्मान करावा। मुख्य आमचे आयोजक गौरवजी कानपिळे। तर आपण हा आशिष नाईक मित्रमंडळ YouTube लाईव्ह वाहिनी 46live.in वर गेला तर YouTubeला तुम्हाला हा कार्यक्रम घर बसल्या लाईव्ह सुद्धा पाहायला मिळेल। साई कृपा थोडीशी शांतता ठेवायची, एकदा टाळ्यांची दाद देऊ द्या। साई कृपा मंडळा कळंबोलीचा गोविंदा पथक होते। लाईव्ह ऑर्केस्ट्राचा आपण हे गेले कित्येक वर्ष इथे दहीहंडी उत्सव साजरा करतात। या मंडळाचे आदरणीय विक्रांतजी डिंगोरकर, राजू बगाटे, गौरव कानपिळे यांनी अतिशय उत्कृष्टपणे याची सजावट केलेली आहे, मांडणी केलेली आहे। ऑर्केस्ट्रा उत्कृष्ट आहे। दरवर्षी वेगवेगळे कलाकार, सिने कलाकार आणतात, लोकांची चांगले मनोरंजन करतात। त्याचबरोबर ते इतर सामाजिक कार्य सुद्धा करतात, रक्तदान शिबिर वगैरे आयोजित करतात, गोरगरजूंना मदत करतात, हॉस्पिटलसाठी मदत करतात। त्यामुळे त्या मंडळाचं मी निश्चित मनपूर्वक आभारी आहे आणि त्यांचा कार्यक्रम त्यांनी असाच उत्स्फूर्तपणे करत राहावा हीच त्यांना मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। आणि आजचा कार्यक्रम आशिष नाईक मित्रमंडळ दहीहंडी ही आमचा स्वर्गीय आशिष नाईक याच्या नावाने आम्ही गेले 4 वर्ष आम्ही साजरी करत आहोत। लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन असतं। तसेच विक्रांतदादा आणि राजूदादा तसेच सर्व आमचे मित्र या मंडळाचे सर्व चांगले मेहनत करून इथे दहीहंडी उत्सव साजरा करत असतात। दरवेळेस आम्ही इथे सिने अभिनेत्री, मराठी सिने अभिनेत्रींना बोलवतो दरवेळेस। मागच्या वेळेस आम्ही शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेले अजिंक्य ननावरे यांना इथे बोलवलं होतं। त्यानंतर आपले संजय खापरे यांना देखील इथे बोलवलेलं। आज देखील मराठी अभिनेत्री इथे येणार आहेत थोड्या वेळातच। तर आम्ही भरपूर मजा करतो याच्यामध्ये।